नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास SSC मराठी पेपर पहिला या तिसऱ्या सत्रामध्ये आपण सूत्रसंचालन हा घटक पाहत होतो आणि सूत्रसंचालनाचा घटक पाहत असताना त्या अगोदर कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन कसं केलं जातं या गोष्टीचाही विचार आपण याच्यामध्ये केलेला आहे. सूत्रसंचालन म्हणजे काय हेही आपण पाहिलं. सूत्रसंचालनाचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे आणि सूत्रसंचालनाचं स्वरूप पाहिल्यानंतर सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाची जबाबदारी काय काय आहे हे आपण आता पाहणार आहोत. कारण सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा आत्मा आहे. मग कार्यक्रम कोणताही असो, बैठकीचं सूत्रसंचालन असो, सार्वजनिक सभा असो, व्याख्यानमाला असो, मोर्चे असो, चौफेर वाचन असो आणि मैफलीची गझल असो, शास्त्रीय संगीत असो, कवी संमेलन असो, शाहिरी कार्यक्रम असो, साहित्यिक कार्यक्रम असो, निरोप समारंभ असो, शोकसभा असो, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो त्या सगळ्या कार्यक्रमातलं सूत्रसंचालन हे जबाबदार पद्धतीने सूत्रसंचालकाला करावं लागतं. कारण आपण पाहिलं की आम्हा घरी धन शब्दाचीच रतणे, शब्दाचीच शास्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. सूत्रसंचालकासाठी संत तुकारामांनी सांगितलेला हा जो अभंग आहे तो खूप परिपक्व पद्धतीनं बसतो. एखाद्या अंगठीमध्ये खडा चपकला बसावा आणि ती अंगठी सुंदर दिसावी, तशा पद्धतीनं हा अभंग सूत्रसंचालकाला एक चांगला दर्जेदार सूत्रसंचालक होण्यासाठी खूप परिपक्व लागू होतो. कारण मानवी जीवनामध्ये शब्दाचं महत्त्व खूप आहे. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, आपलं कोण ऐकतंय आणि आपण कोणासमोर बोलतोय, कोणता कार्यक्रम आहे आणि कशा पद्धतीचं सूत्रसंचालन करायचं आहे. महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे वर्षभर कार्यक्रम होत असतात. मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन असेल, स्नेहसंमेलन असेल, कवी संमेलन असेल, कथाकथन असेल, अनेक प्रकारचे कार्यक्रम, आयत्या वेळेचं भाषण असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल. कारण विद्यार्थी संसदेचं उद्घाटन असेल महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून. महाविद्यालयामध्ये हे अनेक कार्यक्रम छोटे मोठे होत असतात. या संपूर्ण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन कसं करावं हे शिकलं पाहिजे. कारण ही एक कला आहे आणि चांगला सूत्रसंचालक झाल्यानंतर मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्याला बोलावलं जातं, योग्य मोबदला त्याला दिला जातो. कारण व्यवहाराच्याही दृष्टिकोनातून सूत्रसंचालन ही एक कला, हे कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. कारण बोलणाऱ्याच्या आंबाडे विकतात, न बोलणाऱ्याच्या तुरीही विकत नाही किंवा गहू विकत नाहीत असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं माणसानं बोललं पाहिजे आणि ते काम सूत्रसंचालकाचं आहे. एखादा कार्यक्रम जर व्यवस्थितपणे हाताळायचा असेल तर सूत्रसंचालक हा चांगला असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, जबाबदार असला पाहिजे. त्याशिवाय सूत्रसंचालन हे योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही आहे. आपण सूत्रसंचालकाचं स्वरूप पाहिलेलं आहे. प्रभावी सूत्रसंचालन या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याला इंग्रजी सुभाषित असतील, संगीत मैफल असेल किंवा काही कवितेच्या ओळी असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याला पाठ असल्या पाहिजेत. हजरजबाबीपणा त्याच्याकडे असला पाहिजे. वाढदिवसाच्या वेळेस काय म्हटलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला कवी आणि कविता याबद्दल बोलत असताना सामान्य वक्ता आणि कवी यात भेद कसा असतो याचे उदाहरण देता आलं पाहिजे. एका दरबारात कवीचे काव्यवाचन झाल्यावर इतर पंडितांना वाटले अशा कविता आपणही करूया. त्यापैकी एकाने खालीलपैकी कविता केली आणि त्या कवीला दाखवली.
जंपू फलानी पक्वानी पंतती विमले जले जलमध्ये डुबुक डुबुक तनी मस्तान खादंती. त्या कवीने वरील ओळीमध्ये जलमध्ये डुबुक डुबुकच्या ऐवजी जाल गोलक शंकया या बदल केला आणि ती कविता झाली. म्हणजे एकूणच अनेक काव्यसंमेलन असो, त्या सगळ्या गोष्टी संवादाचं जाज्वल्य ज्ञान सूत्रसंचालकाला असणं गरजेचं असतं. सूत्रसंचालक हा कोणत्याही कार्यक्रमातील एक महत्त्वाचा घटक आहे. चौफेर वाचन असणाऱ्या व साहित्याची खोल जाण असणाऱ्या अभ्यासूंनी जर टिपणा टाचनातील थोडा वेळ दिला तर निश्चित त्याचा व्यासंग हा उपयुक्त ठरत असतो. कारण झालेले वाचन आणि हाताची सहज मिळालेली टिपणे यामुळे या पुस्तकातील संग्रह पुरेसा नाही. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा उद्देश हा की तोकडेपणाचा आरोप होण्याआधीच केलेला हा खुलासा तुमच्या व्यासंगामध्ये विविधता दिसावी, एक वर्धिष्णू अपेक्षा असते. व्यासंग वर्धिष्णू ठेवण्याचं महत्त्व सर्वसामान्य आहे. सुविचार, कवितेतील ओळी, महापुरुषाचे वक्तव्य ही टिपणे कधीच संपणार नाहीत. टिपणे टाचणे हा जिज्ञासेतून झालेला ज्ञानसंचय आहे. तो करीत असताना आनंद वाटला पाहिजे, तरच त्यात सहजता आणि रुची राहते. प्रज्ञावंत लोक आपण अजरामर आहोत असे समजून विद्या आणि धनसंचय करत असतात. जणू आपणास खूप आयुष्य काढायचं आहे. विद्या संपादन आणि धनार्जन करीतच राहिले पाहिजे. भविष्यात ते लागणारच आहे. या बाबतीत एक उर्दू कथा खूप मोठी सुंदर आहे, पण आपल्याला ती कथा पाहावयाची नाही आहे. कारण एक जबाबदारपणा, संयमपणा या सूत्रसंचालकाकडे असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान राजकीय असो, आशावाद प्रयत्नवाद त्याचा असला पाहिजे, दुःखाची जाणीव असली पाहिजे आणि एकूणच विषयाचं ज्ञान खूप सुंदर असला पाहिजे. कोणता कार्यक्रम आहे आणि कशा पद्धतीचं सूत्रसंचालन आपण केलं पाहिजे या पद्धतीचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. भाषेतील सहज प्रादेशिकपणा त्याच्याकडे असला पाहिजे. हजरजबाबीपणा हा एक अत्यंत उपयुक्त आणि वातावरण मोकळे करणारा गुण आहे आणि तो सूत्रसंचालकाकडे असावा. हजरजबाबी उत्तरे जेव्हा कुणाला दाखवून जाणारी ठरतात तेव्हा हा गुण दोषात रूपांतरित होतो. कारण हजरजबाबाच्या आहारी गेल्यावर आपण करीत असलेले वक्तव्य कुणीच मानहानी करणारे ठरेल की काय ह्याचे भान राहत नाही. अशावेळी भल्या भल्या लोकांनी नसत्या भानगडी अंगावर घेतल्याची उदाहरणे आहेत. हजरजबाब हा निकोपानी आपण ज्या पार्श्वभूमीवर तो फेकतो तिला सुद्धा तो ओरखडे पाडणारा ठरू नये म्हणून चौफेर वाचन हवे. चौफेर वाचनामुळे आपणास तयार उत्तरे तर मिळतातच, पण आपली अंगभूत उत्तरे देण्याची, वक्तव्य करण्याची क्षमताही पुष्ट होते. अशा पुष्ट क्षमतेतून आपले विनोद सुद्धा सशक्त आणि अहिंसक असतात. व्रात्य विनोद, सोज्वळ विनोद, चावटपणाकडे झुकलेले विनोद अशा प्रकारातील भेद आपण ओळखून त्याचं स्थळ, श्रोत्याचा वर्ग, प्रसंग हे बघूनच सूत्रसंचालनाच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याचा वापर करतो. शासकीय कार्यक्रम असो, सत्कार समारंभ असो, संगीत मैफल असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असताना हजरजबाबीपणा आणि चौफेर वाचनाची तयारी त्याची असली पाहिजे. हे मात्र त्या दृष्टिकोनातून, सूत्रसंचालकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आता आपणाला सूत्रसंचालनासाठी पूर्वतयारी कशी करावी याची हे आपण पाहायचं आहे. सूत्रसंचालन हा या कार्यक्रमाचा प्राण असतो. उत्कृष्ट सूत्रसंचालक हा रसिकाच्या गळ्यातील ताईत होतो. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल लोक त्याला शाबासकी देत असतात. सूत्रसंचालन यशस्वी होण्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागते. कारण कुठलाही कार्यक्रम असो, कार्यक्रमाची पूर्वतयारी केलीच पाहिजे. सूत्रसंचालकाला सूत्रसंचालकाची पूर्वतयारी केली पाहिजे. कारण त्याच्या अंगी कोणती गुण असावेत, बहुश्रुतता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्याला उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हायचं आहे त्याने स्वतःला बहुश्रुततेची सवय लावली पाहिजे. दर्जेदार कार्यक्रम ऐकायला गेले पाहिजेत. उत्कृष्ट सूत्रसंचालक हा आधी उत्कृष्ट श्रोता असतो. आधी श्रोत्याची भूमिका त्यांनी पार पाडली पाहिजे. विविध कार्यक्रम त्यांनी ऐकले पाहिजेत.
विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी राहिल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे स्वरूप तर कळते, विविध सूत्रसंचालकाच्या वेगवेगळ्या शैलीची ओळख होते. वक्त्याची भाषणे ऐकून वक्तृत्व कला विकसित होत असते, ज्ञानात भर पडत असते, व्यासंग वाढत असतो. कारण बहुश्रुतता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सूत्रसंचालकाच्या अंगी ते असणं गरजेचं आहे. ज्याला चांगल्या दर्जाचा सूत्रसंचालक बनायचा आहे त्याने हा गुण आपल्या अंगी बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण त्याची वक्तृत्व कला विकसित होण्यासाठी अगोदर तो श्रोता असायला हवा. अनेक चांगले दर्जेदार कार्यक्रम त्याने बघितले पाहिजेत. ग्रहण करण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे. कारण एखादा चांगला दर्जेदार सूत्रसंचालक कशा पद्धतीचं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो, कोणत्या वेळेला कोणत्या ओळी उच्चारतो, एखादा कार्यक्रम पडत असला तर एखाद्या वक्त्याला कसं ठिकाणावर आणायचं, कार्यक्रमाला कशा पद्धतीची दिशा द्यायची, हे सूत्रसंचालकाच्या अंगी असतं. तो त्याचा गुणधर्म आहे, ती त्याची कला आहे, ते त्याचं कौशल्य आहे. म्हणून बहुश्रुतता त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. कार्यक्रमांना वेगवेगळ्या हजर राहिल्यामुळं सूत्रसंचालक तिथे दर्जेदार सूत्रसंचालन करणारे सूत्रसंचालक कसं करतात त्याचं भान आपणाला येतं आणि ते आपण स्वतः पाहत असतो. वेगवेगळी शैली त्यांची आपणाला पाहायला मिळते. वक्त्याची भाषणे, त्यांची वक्तृत्व कला, ही सगळी वक्तृत्व कला आपल्याही अंगी यायला लागते. आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपला व्यासंग वाढतो. आणि जो माणूस अनुभव घेतो, अनेक कार्यक्रम पाहतो, सूत्रसंचालक बनण्यासाठी त्याची ती कसोटी पूर्ण करतो म्हणायला काय हरकत नाही. कारण चांगला सूत्रसंचालक हा अनेक विषयाचं ज्ञान घेत असतो, त्यात तो पारंगत होण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक कार्यक्रम तो पाहत असतो, त्या कार्यक्रमामधले सूत्रसंचालन कसे करतात ते पाहत असतो आणि वक्ते काय बोलतात त्या कार्यक्रमामध्ये, आणि त्यामुळं त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते, व्यासंगामध्ये भर पडते आणि तो दर्जेदार सूत्रसंचालक होत असतो. बहुश्रुतता हे सूत्रसंचालनाच्या पूर्वतयारीचं महत्त्वाचं गमक आहे. मी अगोदरच सांगितलं, चौफेर वाचन, वाचाल तर वाचाल. दुसरा पूर्वतयारीचं गमक मंत्र आहे चौफेर वाचन, वाचाल तर वाचाल. खरं वाचन करणं ही गरजेचं आहे. आज वाचन संस्कृती संपत चाललेली आहे. आज मोबाईल संस्कृती निर्माण झालेली आहे. प्रत्येकजण आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन फक्त बोटाने ती मोबाईलची चित्र पाहत असताना आपणाला पाहायला मिळतो, मोबाईलचे मेसेज पाहत असताना आपणाला पाहायला मिळतो. वाचन संस्कृती संपत चाललेली आहे. पण उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हायचं असेल तर चौफेर वाचन अत्यंत उपयुक्त आहे. सगळ्या प्रकारचं वाचन त्यानं केलं पाहिजे, कारण ती सगळ्यात महत्त्वाची गुणवत्ता कसोटी आहे. कारण वाचन एकांगी असता कामा नये, चौफेर असलं पाहिजे. जे योग्य आहे, जे दखलपात्र आहे, जे घेण्यासारखं आहे, जे आपल्या अंगी फायदेशीर ठरणार आहे ते वाचन आपण केलंच पाहिजे. सर्व स्तरातील साहित्याच्या वाचनाने व्यक्तिमत्वाला एक नवी झळाळी येते, व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. वाचनामुळं माणूस समृद्ध बनत असतो, ज्ञानी बनत असतो, व्यासंग वाढत असतो आणि जो विद्या घेतो त्याला कधीच काही कमी पडत नसतं. प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं त्याचं सामर्थ्य असतं आणि प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक संघर्ष हा हसत हसत त्याला तोंड देत त्या कार्यक्रमाची यशस्वीता आपल्याकडं ओढून घेण्याचा प्रयत्न सूत्रसंचालक करत असतो. पण त्यासाठी चौफेर वाचन महत्त्वाचं असतं. कारण वाचनाचा समतोल आपल्याला राखता आला पाहिजे, नवे नवे वाचले पाहिजे. कारण
आपल्या भारतीय संस्कृतीचं भानही ठेवलं पाहिजे आणि नवं काय या देशामध्ये येतंय, कोणतं पुस्तक आलेलं आहे, कोणती कादंबरी, कोणती कविता, कोणतं नाटक, ललित, कोणत्या वैज्ञानिक शोध लागला, देशामध्ये काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास, श्रेष्ठ आणि दर्जेदार वैचारिक साहित्यही त्यानं वाचलं पाहिजे. अभिरुची संपन्न व्यक्तिमत्वाचा सूत्रसंचालनात प्रभाव पडत असतो, म्हणून वाचन खूप महत्त्वाचं आहे. मी साहित्यच वाचा असं म्हणत नाही, साहित्य तर वाचलंच पाहिजे. कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, ललित, गद्य हे साहित्य तर वाचलंच पाहिजे, पण वास्तववादी साहित्यही वाचलं पाहिजे, वैचारिक साहित्यही वाचलं पाहिजे, नवनवीन शोध काय चाललेले आहेत ते पाहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार त्याने केलेला पाहिजे असं मला वाटतं. बहुश्रुत आणि चौफेर या 2 गमकाचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. बाकीचा भाग उद्याच्याला पाहू. इथंच आपण थांबू. धन्यवाद.